नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? मजेत ना? आय होप एव्हरीवन इज सो गुड. ओके, सो आज आहे हरतालिका. सो आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे. सो हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारं जे काही सामान आहे, जसं वेली, पत्रावळी, फुले, ते आपण अगोदर जमा करून घेऊयात. लेट्स सी की पाठीमागे पूर्ण गार्डन आहे. सो गार्डनमध्ये आपण सगळं सामान जमा करून घेणार आहोत. त्यानंतर पूजेसाठी लागणारं साहित्य, पूजा कशी मांडायची ही आपण सर्व पाहणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर आपण पूजेची मांडणी करून घेऊयात आता. सो मी शमीचं झाड आहे कुंडीत, ते मागे ठेवलं आहे भोलेनाथच्या फोटोला आधार देण्यासाठी. आणि चौरंग स्वच्छ पुसून घेतला आहे, त्यावरती लाल वस्त्र टाकलं आहे, त्यावरती फोटो ठेवला आहे. फोटोसुद्धा स्वच्छ पुसून घेतला आहे. त्यानंतर डेकोरसाठी मी 2 चौरंग घेते. आणखीन एकावर लाल कलरचं वस्त्र टाकून हळदीच्या पानाने डेकोर करते. जे पूजेत समया ठेवायच्या असतात, तर मी ते समया ठेवण्यासाठी हे डेकोर करून घेते आहे. सो थोड्या वेगळ्या प्रकारच्या समया आहेत. सो हे समयासाठी डेकोर आहे. यानंतर जे की भोलेनाथ बनवतो आपण वाळूचे, त्यावरती फुलोरा सोडणं फार महत्त्वाचं असतं या पूजेमध्ये, हरितालिकाच्या पूजेमध्ये. त्यासाठी हे स्टँड आहे, हे माठाचं स्टँड आहे, जे की मम्मी मला डेकोर करून देते आहे. यासाठी व्हाईट कलरचं जास्वंद जे आहे त्याच्या फांद्या यूज केल्या आहेत. तर ते फुलापानामुळे आणखीन शोभून दिसत आहे, डेकोर केल्यामुळे फुलापानाने. सो ते वाटत नाही आहे की माठाचं स्टँड आहे. सो हे तुम्ही पण करू शकता. हे स्टँड आहेत ज्यावरती आपण केळीचे खांब, हळदीचे खांब आणि आंब्याचे फांटे लावू शकतो. सो यामध्ये मी हळदीचे खांब रोवून घेतले आहेत. आता मी आंब्याचे फांटेसुद्धा त्यामध्ये रोवून घेते. सो हे आपल्याला दोन्ही साईडनी ठेवायचं आहे पूजेच्या. नंदी महाराजसुद्धा ठेवून घेतले 2, जे की नंदी बैल आहेत. सो हे एक छोटंसं डेकोर आहे. एका साईडचं डेकोर झालं होतं समायचं, आता दुसऱ्या साईडचं करून घेते आहे. आणि हे डेकोर झाल्यावरती हे जे 2 स्टँड आहेत, खांब आणि आंब्याच्या फांट्याचे, ते ठेवून घेते. आता आपण पाहूयात पूजेचं साहित्य काय काय. बऱ्याच प्रकारची फुलं आहेत, जसं पाहू शकता. अपराजिताची फुलं आहेत, प्राजक्ताची फुलं आहेत, कनेरीची फुलं आहेत, बेल आहे, धोत्राचं फळ आहे, हराळी आहे, मकाचं कणीस, काकडी आणि मुळा हे तर अवश्य आहे ह्या पूजेत. सो हरितालिकेची व्रतकथासुद्धा आहे. हे 5 प्रकारची फळं आहेत. त्यानंतर हे पूजेचं ताट आहे, ज्यात हळदी, कुंकू, बुक्का, गुलाल, अक्षदा, कापूर, गंगाजल, मेवा, 5 नागिलीची पानं आणि त्यावरती ठेवण्यासाठी 5 फळं आहेत. त्यानंतर मोळी आहे, त्यानंतर पाणी आहे, हे नारळ आहे जे की ह्या पूजेत लागतं, हे आहे कलश. त्यानंतर हे शृंगारचं सामान आहे महापार्वतीसाठी. तुपाचाच दिवा घ्यायचा आहे आपल्याला. ही एक फुलं आहेत वेगवेगळी. सो तुम्ही पाहू शकता हे सर्व साहित्य आहे. आणि यामध्ये धूपदाणीसुद्धा आहे, सो जी खूप महत्त्वाची आहे. सो हे सर्व सामान आहे. ही पत्रावळी आहे, जेवढं काही फळं फुलं आहे तिथे उपलब्ध, मी त्या सर्वाची पत्रावळी घेतली आहे. सो आपण पाहू शकता हे सर्व पूजेचं साहित्य आहे. पूजेला सुरुवात करूयात आता. तर सर्वात अगोदर आपण तुपाचा दिवा लावून घेतला आहे.
दिवा लावल्यावर आपल्याला सर्वात अगोदर गणपतीची पूजा करायची आहे. कोणत्याही पूजेत अगोदर गणपतीचीच पूजा होते, त्यासाठी आपण गणपतीची पूजा करून घेऊयात अगोदर. सो हराळी, जास्वंदाचं लाल फूल हे वापरून मी गणपतीची पूजा करून घेतली आहे. आता आपण कलश स्थापना करून घेऊयात. कलश स्थापनेसाठी थोडेसे तांदूळ टाकलेत अगोदर खाली आणि त्यावरती कलश स्थापना करून घेतली आहे. कलशात मी एक लाल सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि थोडीशी हराळी फुलं टाकून कलश बनवून घेतला आहे. सो मी कलशाला फुलं वाहून घेते आहे अपराजिताचे. गुलाबाचं फूल व्हायचं राहिलं होतं गणपतीला, सो ते फुलही वाहून घेतलं. दिव्याची सुद्धा पूजा करायची आपल्याला, सो अगोदर मी फुलं वाहून घेते आहे, त्यानंतर दिव्याची पूजा. अपराजिताची पांढरी फुले दिव्याला वाहून घेतली आहेत, कलशाला गुलाबाचं फूल वाहून घेतलं. सो आता आपल्याला घंटापूजनसुद्धा करायचं आहे. सो घंटा ठेवून घेतली आहे मी हळदीच्या पानावर. सो घंटापूजन करून घेऊयात. सो थोडं फुलांनी डेकोर करून घेऊयात घंटेला. ही मजंटा कलरची कण्हेरीची फुलं आहेत, जी की फारच सुंदर कलर आहे या फुलांचा आणि आणखीन छान दिसतात ही फुलं डेकोर केल्यावर. सो घंटापूजन झाल्यावर आपल्याला वाळू घ्यायची आहे भोलेनाथ बनवण्यासाठी. सो वाळूमध्ये मी थोडंसं पाणी, गंगाजल, पंचामृत टाकून घेतलं आणि हे सर्व मिक्स करून घेते आता. सो आपण जे फुलोला स्टँड बनवला आहे त्या स्टँडखालीच आपल्याला भोलेनाथ बनवायचे आहेत. सो एक हळदीचं पान, त्यावरती बेलाचं पान ठेवून घेतलं आहे आणि भोलेनाथ बनवायला चालू केलं आहे. सो एक पान पुरेसं नसल्यामुळे दुसरंही पान घेते आहे हळदीचं. थोडंसं मोठं बनवायचे आहेत भोलेनाथ, म्हणून थोडासा वेळ लागेल. थोडीशी पिंड उंच करायची आहे, पण माती अशी बसत नव्हती, त्यामुळे मी थोडंसं खालचं साईज मोठं करून घेते अगोदर. आणि पिंड बनवायचं ट्राय करते आहे. मला फक्त असं शेप व्यवस्थित यावं वाटत आहे, बाकी काही नाही. थोडं मोठं असल्यामुळे वेळ लागतोय बराचसा, कारण ती पिंड बसत नव्हती, त्यामुळे थोडासा वेळ गेला. सो पिंड बनली आहे, पाहू शकता तुम्ही, आणि भोलेनाथ बनले आहेत व्यवस्थित, म्हणजे मला तरी वाटतंय. सो आपले भोलेनाथ बनवणं झालं आहे. आता रांगोळी काढायची बाकी आहे. सो मला काही एवढी चांगली रांगोळी येत नाही, बट माझ्या आईला खूप छान रांगोळी येते, म्हणून मी मम्मीकडूनच रांगोळी काढून घेते. येते मला ही रांगोळी, पण अशी येत नाही जशी मम्मी काढते तशी. सो मी मम्मीकडेच हे काम लावलं आहे रांगोळी काढायचं सुद्धा. सो तुम्ही पाहू शकता रांगोळी. मोठी आहे थोडी रांगोळी, त्यामुळे थोडा वेळ लागतोय रांगोळी काढण्यासाठी. तर रांगोळी तर होत आली आहे, तोपर्यंत पण थोडीशी फुलं वाहून घेऊयात भोलेनाथला. अपराजिताची फुलं वाहून घेते आहे. समोर 5 पानं ठेवलीत विड्याची, त्यावर 5 फळं ठेवून घेतली आहेत. आता मी शमीपत्र वाहते आहे भोलेनाथला. आणि साईडने मी व्हाईट कलरची अपराजिताची फुलं आहेत त्याचं डेकोर करून घेते आहे. आणि या साईडला मम्मीची जी रांगोळी बाकी आहे ती मम्मी पूर्ण करते आहे. फुलं भरपूर आहेत, सो कसं डेकोर करावं हे कळत नाही आहे, त्यामुळे मी जसं मला जमेल तसं करून घेते आहे. भोलेनाथला फूल वाहून घेतलं आहे गुलाबाचं. इकडे रांगोळी चालूच आहे मम्मीची. आता आपण मा पार्वतीची सुद्धा स्थापना करून पूजा करून घेऊयात.
सो ह्या आहेत महापार्वती. आपण महापार्वतींना हळदी कुंकू अक्षता वाहून घेऊयात. अतिशय सुंदर मूर्ती आहे, फारच छान दिसत आहे. सो भोलेनाथच्या एक्झॅक्टली डाव्या साईडला आपल्याला महापार्वतीची स्थापना करायची आहे. सो मी थोडीशी समोर केली आहे स्थापना, कारण तो स्टँड असल्यामुळे तिथे दिसणार नाहीत म्हणून थोडं समोरच्या साईडला ठेवून घेतलं आहे. पूजा करून घेऊयात महापार्वतींची. आणि महापार्वतीला 16 शृंगार आपल्याला वाण द्यायचं आहे. सो मी ते 16 शृंगार जमा करून घेतले आहेत, जे की मी महापार्वती समोर ठेवते आहे. सो आता मी मेव्याचा नैवेद्य दाखवून घेते आहे. हे मी बदामचं पान ठेवलं आहे, त्यावर पाण्याने स्वस्तिक काढून घेते आणि त्यावर मेव्या ठेवते आहे, मेव्याची वाटी. सो डेकोर पूर्ण झाला आहे आपला. आता फुलोरासुद्धा सोडला आहे. सो तुम्ही पाहू शकता डेकोर मोस्टली तर झालंच आहे. आता फक्त पूजा म्हणजे पत्रावळी वाहून घ्यायची आहे, कथा वाचायची आहे, आरती करायची आहे. सो आपण आता पत्रावळी वाहून घेऊयात. ॲक्च्युली पत्रावळी नाही, पत्री फक्त. सो ही बऱ्याच बऱ्याच फळांची आणि फुलांची पत्री आहे, जे की मी वाहून घेते आहे. अशोकाची, कनेरीची, जास्वंद, चिक्कू, सीताफळ, बदाम, बऱ्याच प्रकारची फुले आहेत. आणखीन आवळा, हे तर मोस्टली असतं, बट आहेत बऱ्याच प्रकारची अवेलेबल म्हणून बरंच काही वाहून घेतलं आहे. बेल वाहून घेतलं आहे. आता प्राजक्ताची फुलं वाहती आहे. बेल 108 पानं वाहून घेतले. शमीपत्रसुद्धा वाहून घेतले आहेत. आता महापार्वतींना मी कण्हेरीची मजेंटा कलरची फुलं वाहून घेते आहे. महापार्वतीसाठी छोटासा गजरा पण केला होता, जो की मी त्यांच्यावरती ठेवला आहे. मागून तो बसत नव्हता व्यवस्थित म्हणून वर ठेवून घेतला आहे. सो फुलं वाहनं झालं आहे आपलं. आरती झाली आहे, कर्पूर आरतीसुद्धा झाली आहे. आता सर्वात शेवटी पान, सुपारी, लवंग, इलायची ठेवायची आहे.
सो कोणत्याही पूजेत तांबूल फार महत्त्वाचं असतं, त्यामुळे हे पान सुपारी आणि लवंग विलायची ठेवून घेते. सो पूजा पूर्ण झाली आहे. कशी वाटली पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा मला, आणि लाईक करायला नका विसरू व्हिडिओला. आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हिट द बेल आयकॉन फॉर मोर नोटिफिकेशन्स. थँक्यू.